तो आहे का? हो सर. सर. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे असू शकत नाही का इथे पूर्ण तो पॉइंट सोडून इथे सर्कमफरन्स ऑफ सर्कल किंवा इकडे इथेच असणार आहे का? हो सर. He is the point of contact of two circles with center A and B. To prove that C lies on line AB. हे प्रूव्ह करायचे की AB या लाईनवरती C लाईन. Let the line L be the common tangent passing through. The common tangent आहे L of the two touching circles. Line L is perpendicular to segment AC. AC या सेगमेंटला लाईन एल परपेंडिक्युलर आहे का? हो सर. हो सर. ते कसं काय ठरवलं तुम्ही परपेंडिक्युलर टँजंट असल्यामुळे. टँजंट असल्यामुळे अँगल सी हा 90 डिग्री घेऊन येणारच. एसी परपेंडिक्युलर टू टँजंट हे तुम्हाला मान्य आहे का? हो सर. सर. लाईन एल perpendicular to segment BC. AC ला मला समज BC ला पण तीच कंडिशन आहे लाईन इज परपेंडिक्युलर टू BC. हो सर. ते कसं काय ओळखलं BC ला पण परपेंडिक्युलर? सर. ते कसं काय लॉजिक काय त्याच्या मागचं? टँजंट असल्यामुळे. 90 डिग्री आहे. अरे प्रश्न आहे ते 90 डिग्री कसा हा क्वेश्चन आहे. रेडियसला परपेंडिक्युलर रेडियस आणि म्हणजे तुम्ही हीच टँजंट या सर्कलला पण ती टँजंट आणि या सर्कलला पण ती कॉमन टँजंट आहे का ती? हो. हो सर. प्लस इट इज कॉमन. Line segment BC. Therefore, segment AC perpendicular to line L. Segment AC L perpendicular. Segment BC perpendicular to line L. AC perpendicular to line L. BC also perpendicular to line L. Now, to see only one line perpendicular to line L can be drawn. हे बरोबर आहे. Yes sir. हो सर. To see only one line perpendicular to the line L. त्या L लाईनला किती आपण परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो या 3 पॉइंट मधून? 1. एकच. अनदर पॉइंट सी काही डिस्टन्स वर B, E, F, G ओनली सी AC आहे BC आहे. सी कॉमन पॉइंट आहे. मला फक्त आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी किती पॉइंट लाईन काढू शकतो? सी मधून परपेंडिक्युलर 1. म्हणजेच AC आणि BC हे एकच लाईन आहे का? एक्सटेंड झालेली आहे का? परत एकदा ACB एकच लाईन आहे का? हो सर. मला पॉइंट ए पॉइंट सी पॉइंट बी कोलिनियर आहे. मी प्रूव्ह केलं हा सी AC परपेंडिक्युलर हे प्रूव्ह केलं BC परपेंडिक्युलर म्हणजे सी मधून एकच लाईन काढू शकतो असं तुम्ही सांगताय. म्हणजे हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत का? हो. म्हणजेच काय their point of contact C lies on the joining center. म्हणजे C AB वरती हे प्रूव्ह झालं का? Yes sir. Yes सर्कल C lies on the AB एवढाच केव्हा जर ती कॉमन टँजंट असेल तर. अजून काही विद्यार्थ्यांना दिसत नाही अशी आहे का तक्रार? हो सर. अजून दिसत नाही. हो सर. दिसत नाही अजून पण. दिसते सर. एकच मिनिट मी परत एक आता दिसतंय का? हो सर.
दिसत नाही सर. Sir, दिसतंय. सर दिसते. दिसतंय सर. बर, काय अजून कोणाची तक्रार दिसत नाही का? असे कोणी आहेत का? हो सर दिसत नाही हो अजून. सर दिसत नाही. दिसत नाही सर. एकच लक्ष द्या. आता दिसते का? हो सर दिसते. नाही सर. नाही दिसत. सर राहू द्या आमच्याकडे नोट्स आहेत. एकच मिनिट. आता दिसेल. हो सर दिसते. हो सर आता दिसतीये. हो सर दिसतीये. दिसते सर. हा. The point of contact of touching circle lies on the line joining their centers. हे समजलं का? Hello. येस सर. Okay. हो हो सर. sir. If the circles touch each other externally, distance between their centers is equal to sum of their radius. याचा अर्थ काय? एक्सटर्नली जर सर्कल्स एकाच टँजंटला टच करत असेल तर त्याच्या म्हणजे रेडियसची बेरीज त्यांच्या रेडियसचे ऍडिशन सेम आहे. ओके. म्हणजे म्हणायचंय का? हा, एक्सटर्नली असं असेल तर त्यांचं डिस्टन्स AC प्लस BC येतं असं म्हणणं आहे का तुमचं? हो सर. हो sir. आता समजा if the distance between the centers of the circles touching internally is equal to difference of their weight, याचा अर्थ काय? केसमध्ये सांगा. तर इंटरनली जर सर्कल असतील तर त्यांचा डिफरन्स रेडियस वेगळी. ओके. आता समजा TR हे डिस्टन्स आहे म्हणजे रेडियस ऑफ बिगर सर्कल आहे. TS हे रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल आहे. तर ह्या दोन SR हे अंतर किती? TR मायनस TS. ओके. आता TR काय आहे? रेडियस आहे का काय? रेडियस ऑफ बिगर सर्कल. रेडियस ऑफ बिग सर्कल. आणि TS काय आहे? स्मॉलर सर्कल. म्हणजे जर इंटरनली असेल तर तुम्ही सबस्ट्रॅक्ट करताय, हे बरोबर आहे का? येस. हो सर. इन दिस केस AC ही रेडियस आहे कोणते? बिगर सर्कलची. BC इज द रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर ही काही AC प्लस CB. AC प्लस CB. हे कधी इंटरनली का एक्सटर्नली? एक्सटर्नली. If the circles touch each other externally, distance between their centers is equal to sum of their radii. The distance between the center of circle touching internally is equal to difference of their. हे समजलं का? की सबस्ट्रॅक्शन कधी करायचं आणि ऍडिशन कधी करायचं हे समजलं का? ते डिपेंड कशावर आहे? इंटरनली का एक्सटर्नल? याच्यात कोणाला काही शंका आहे का? हा बोला. नो सर. नो सर. नो डाउट. नो सर. नो डाउट. Example. Two circles having radius 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally.
आता याच्यात सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट शब्द कोणता आहे मला सांगा. इंटरनली एकामेकांना टच होतात. बघ, असं का म्हणताय तुम्ही इंटरनली एक्सटर्नली, त्याचं काय इम्पॉर्टन्स असेल. इंटरनली असं किंवा एक्सटर्नली त्याचा इफेक्ट होतो का इंटरनली काही? असल्यावर आपल्याला Internally सर्कलच्या असल्यावर डिफरन्स मध्ये होतात. फरक पडतो ऍडिशन करायला. फरक पडतोय का त्यांच्या? काय फरक पडतो? काय पडतो? रेडियस कमी जास्त इंटरनली होतं. एक्सटर्नली असतील तर ऍडिशन करावे लागेल आणि एक्सटर्नली असल्यावर ऍडिशन करावे लागते. म्हणजे तुमचं म्हणणं हे सगळं वेदर इंटरनली और एक्सटर्नली आणि त्याच्यावर तुमचं रेडियस बिटवीन आहे सेंटर मधलं अंतर ठरतं असं तुमचं म्हणणं आहे. हो सर. टू सर्कल्स माहिती आहे रेडियस 3.5 4 इंटरनल find the distance between their centers. Let radii of the two circles be r1 and r2. r1 equal to 3 cm. हा गिवन डाटा आहे का? Yes, sir. r2 equal to 4.8 cm. हा पण गिवन डाटा आहे. Yes, sir. हो सर. The two circles are touching each other internally. By theorem of touching circles, the centers and their point of contact are collinear. The distance between the center of the circle touching internally is equal to difference of their radii. तुम्ही जे सांगत होता ते आता आलं की ते इंटरनली का एक्सटर्नली आहे. जर इंटरनली असेल तर त्यांचा डिफरन्स घ्यावा लागणार, एक्सटर्नली असेल तर ऍडिशन. therefore r2 minus r1. r2 बिगर मायनस स्मॉलर आणि ऍडिशनला कसंही केलं तरी काही फरक पडणार नाही. 4.8 मायनस 3 1.3 सेंटीमीटर. हा 1.3 काय आहे? डिस्टन्स कशाचं आहे नाही समज मला. काय आहे 4.8? दोन्ही सेंटरचा डिफरन्स. दोन्ही सेंटर एक लक्षात नाही आलं. 4.8 काय आहे, 3.5 काय आहे आणि 1.3 काय आहे? रेडियस आहे काय 3.5 आणि 3.5 4.8 रेडियस. पण मला एक लक्षात नाही आलं. एक तर रेडियस एकाची 4.8 आहे, अनदर सर्कल 3.5 आहे आणि त्याच्यातलं अंतर मात्र 1.3 कसं काय? तर ते इंटरनली टचिंग लाईट. दोन ग्रेटर असताना तुमचं म्हणणं असं आहे का हे अशी केस झाली आहे का हे 4.8 3.5 आणि म्हणून याचा 1.3 आहे Yes. असं म्हणणं. Yes. म्हणजे Yes. जेव्हा तुमचं इंटरनली असणार आहे तेव्हा रेडियस की कमी डिस्टन्स बिटवीन ऍडिशन न होता सबस्ट्रॅक्शन होणार आहे. जे TR 4.8 असेल TS 3.5 1.3 आन्सर यस डिस्टन्स बिटवीन SR या सेंटर मधलं डिस्टन्स आहे हे समजलं का? रेडियस ही केस असते एक्सटर्नली तर त्याची AC प्लस BC समेशन झाली असती. हे मान्य झालं असतं की AB ग्रेटरच येणार. परंतु या केसमध्ये 4.8 3.5 असून सुद्धा आन्सर फक्त 1.3 का आलं तर हे अंतर आहे. अंतर SR TR पेक्षा मोठा आहे, TS पण मोठा आहे पण SR कमी आहे. हे समजलं का? हो सर. हो सर. Two circles of area 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Find the distance between their center. आता याच्यातले इम्पॉर्टंट शब्द कोणता आहे मला? एक्सटर्नली टचिंग सर. एक्सटर्नली असल्यामुळे काय होईल? ऍडिशन करावं लागेल. एक लक्षात घ्या ज्यावेळी इंटरनली एक्सटर्नली आली तुमच्या डोळ्याकडे ती फिगर आली पाहिजे की मायनस करायचंय प्लस करायचं आणि याच्यात कन्फ्युजन होण्याचं कारणच नाही. आणि जर डोळ्याकडे फिगर आली इंटरनली कसं एक्सटर्नली कसं आहे ऍड करणार हे चित्र आपोआप क्लिअर होईल. त्याच्यात कन्फ्युजन व्हायला नको. लेट द रेट ऑफ टू सर्कल R1 and R2. R1 equal to 5.5, R2 4.2. The two circles are touching each other externally by theorem of touching circle center and the point of contact are collinear. हे collinear पण महत्वाचं आहे लिहायचंय कारण त्या तरच ती ऍडिशन होती.
distance between the centers of the circle touching externally is equal to sum of their area. Therefore, distance between their centers is 2 plus R1 equal to 5.5 plus 4.2 equal to 9.7. आता तुम्ही दोन एक्झाम्पल पाहिली, इंटरनल आणि एक्सटर्नली. याचा बेसिक डिफरन्स काय आहे की जर एक्सटर्नल असेल एक्सटर्नल असेल तर आन्सर कमी येईल का जास्त येतो म्हणजे व्हेरियस पेक्षा ते काय होतं जास्त ना एक्सटर्नली इंटरनली कमी मोठ्या वेक्टर अर्ध्यापेक्षा काही माहित नाही पण जे टोटल तिथे व्हेरियस वजा होऊन नये हे समजलं का? येस सर. Question something. If radii of two circles are 4 centimeter and 2.8 centimeter, draw a figure of these circles touching each other externally and internally. तर त्याचे रेडियस दिलेत ते एक्सटर्नली आणि इंटरनली आपल्याला फिगर ड्रॉ करायचे. जीवन काय करायचंय काइंड ऑफ काय करायचं काय अपेक्षित आहे आपल्याला फिगर हे काढायचे. फक्त फिगर काढायचे का त्यात अंतर पण काढायचंय? अंतर सेंटर ऑफ टू सर्कल. हा डिस्टन्स काढायचंय का? त्यांनी दिले सर. परत नाही डिस्टन्स नाही रेडियस ऑफ टू सर्कल फक्त सर फिगरच करायचे. फक्त draw a figure of this circle touching each other. Circles touch each other externally. Bigger circle of 4 centimeter, smaller circle of 2.8. एक एक्सटर्नली बरोबर आहे का? येस सर. हो सर. त्यांनी विचारलेलं नाही आपल्याला की याचं डिस्टन्स किती आहे, तर इथं ऍडिशन करायचे का सबस्ट्रॅक्शन तेवढंच सांगा. ऍडिशन हे ड्रॉ करायचे. सर तिथं आपण टँजंट लाईन का नाही काढली कुठे ह्या फिगर मध्ये एक्सटर्नली कशासाठी आहे आपल्या म्हणजे काढली नाही तरी चालते का? काय चालेल काय हरकत नाही. आपल्याला काय करायचं काढली तरी चालेल टँजंट अजून चांगलं काढली तर कॉमन पॉईंट हे होईल फिक्स होईल तुमचा. काढली तरी हरकत नाही. हॅलो ओके सर. येस सर. कारण ती आहेच टँजंट असणारच आहे तिथे. आलं का लक्षात? येस सर. जरी नाही काढली तरी चालेल कारण फक्त तुम्हाला काय करायचं ते एक्स्ट्रा ड्रॉ करायची फिगर. नाही काढली तर चालेल काढली तरी चालेल कारण आवश्यकता नाहीये ती. नाही काढली तरी चालेल काय हा टँजंट असणारच आहे तुमचा एक हा पॉईंट. येस ओके सर. इंटरनली मात्र काढताना एक हा इंटरनली दोन सर्कल तुम्ही इंटरनली काढणार हे ठीक आहे. परंतु डिस्टन्स लिहिताना ओ सेंटर कोणता बिगरचा इथे येणार आणि हे अंतर 4 सेंटीमीटर हे आलं पाहिजे. 2.8 हे छोटं आलं पाहिजे. हे समजलं का? हो सर. गोंधळ पूर्ण. आणि ओबी हे डिस्टन्स काय येईल सर मायनस केलं ह्याचं आपल्याला सेंटीमीटर मायनस 2.8 सेंटीमीटर. आता एक्सटर्नली इंटरनली आयडिया क्लिअर झाल्या का? हो सर. आज तुमचं बायोचं लेक्चर आहे 15 ला आता होणार नाही. उद्या म्हणजे हा सम्स होणार नाही 3 मिनिटात. तर राहिलेला आपण उद्या घेऊ. ठीक आहे. ओके सर. ओके सर. Thank you, sir. Bye, Thank you, sir. Bye, sir. Thank you, sir. Thank you, sir. Bye, sir. Bye, sir.